हॅलो मैत्रिणींनो, जर तुमची पण स्किन माझ्या स्किनसारखी ऑइली, ॲक्ने प्रोन असेल आणि तुम्ही कन्फ्यूज असाल, की कोणते प्रॉडक्ट वापरले पाहिजे, जेणेकरून आपले ॲक्ने जे आहेत खूप कंट्रोलमध्ये येतील किंवा ॲक्ने येण्याचं प्रमाण आपल्याला खूप कमी होईल. तर मी या व्हिडिओमधून तुम्हाला असे काही प्रॉडक्ट दाखवणार आहे, जे ॲक्ने सेफ आहे, ज्याने माझे ॲक्ने खूप कमी केलेले आहे. तर डॉक्टरांनी मला ॲक्नेवर अप्लाय करायसाठी काही क्रीम्स दिल्या होत्या. पहिली ही क्रीम आहे. याच्यावर मी व्हिडिओ देखील बनवला होता एक. तर हे आहे अडाप्लिन 0.1 आणि बेन्झोल पॅरॉक्साइड असलेलं जेल. हे फक्त आपले जे ॲक्टिव्ह ॲक्ने असतात, त्यावर आपण अप्लाय करून अर्धा तास ठेवायचं आणि ते धुवून टाकायचं आणि हे लावण्याच्या अगोदर त्या ठिकाणी जिथे म्हणजे आता माझं इथे ॲक्ने आहे, तर मी इथे मॉइश्चरायझर अप्लाय करायचं. त्यावर ही क्रीम लावायची आणि हे अर्धा तास लावून ठेवायचं आणि अर्ध्या तासाने ते धुवून ठेवायचं. ॲक्ने खूप कंट्रोलमध्ये आणण्याचं काम ही क्रीम करते. म्हणजे ॲक्ने येऊन गेल्याच्या नंतरला आपल्याला जे डाग राहतात, ते कमी करण्यासाठी मला हे ॲझेलाइट सीरम डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं. तर या क्रीममध्ये ॲझेलिक ॲसिड आहे. त्याच्यामुळे आपल्याला ॲक्ने येऊन गेल्याच्या नंतरला जे काळे मार्क्स राहतात आणि आपली स्किन जी आहे ती अनइव्हन दिसायला लागते. त्याला ट्रीट करण्यासाठी ही क्रीम उपयोगी ठरते. आपल्याला इन्फ्लमेशनमुळे जे रेड ॲक्ने येतात ते देखील कमी करण्याचं किंवा लाईट करण्याचं काम हे ॲझेलिक ॲसिड सीरम करतं. त्यामुळे ॲक्ने प्रोन स्किनवाल्यांना हे देखील खूप उपयोगी ठरतं. आता पुढची मेडिकेटेड क्रीम आहे ती म्हणजे हे अडाप्लिन जेल. जर तुम्हाला व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतील, तर त्याला ट्रीट करण्याचं काम सीरम करतं. हे खूप स्ट्राँग असतं. हे 0.1% आहे. हे अगदी 10 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवायचं आणि 10 मिनिटं झाल्यावर हे वॉश करायचं. जर तुम्ही ह्याला अर्धा तास जरी लावून ठेवलं तरी तुमची स्किन आहे ती खूप अशी ड्राय होणार आणि इरिटेट होणार. त्याच्यामुळे हे सीरम जर वापरत असाल, तर खूप काळजी घ्यावी लागते आणि ह्याने देखील ॲक्ने खूप कंट्रोलमध्ये येतात. आता काही स्किन केअर प्रॉडक्ट सांगणार आहे, ज्याने माझे ॲक्ने खूप प्रमाणात रिड्यूस केले. तर सुरुवात आपण अगदी फेस वॉश पासून करू. हा थोडासा हार्श आहे, पण अजिबात आपली स्किन जी आहे ती ड्राय आउट करत नाही. जो की सॅलिसिलिक ॲसिड प्लस झिंक पीसीए फेस वॉश आहे. आयडियल फॉर ऑइली ॲक्ने प्रोन स्किन. तर हे फेस वॉश काय काम करतं? आपल्या चेहऱ्यावर जे सीबम असतं म्हणजे जे तेल असतं जेणेकरून आपले पोर्स जे आहेत त्या तेलामुळे, त्या सीबममुळे ब्लॉक होतात आणि ते ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला ब्रेकआउट्स होतात किंवा ॲक्ने यायला लागतात. तर हे प्रॉडक्ट ते आपले जे तेल आहे चेहऱ्यावरचं ते काढून घेतं, पण अजिबात आपली स्किन ड्राय करत नाही. त्याच्यामुळे जर आपल्या चेहऱ्यावर ॲक्ने वगैरे येण्याचं प्रमाण जे आहे ते कंट्रोलमध्ये येतं. आता दुसरी स्टेप आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर. तर हे बायोडर्माचं मॉइश्चरायझर त्यांनी मला सजेस्ट केलं, जे की ऑइल फ्री आहे. आता आपली स्किन ऑइली, ॲक्ने प्रोन असल्यामुळे आपल्याला असं क्रीमी मॉइश्चरायझर अजिबात वापरता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ऑइल फ्री आणि असं जेल टेक्स्चर असलेलं मॉइश्चरायझरच वापरावं लागतं, जेणेकरून आपले पोर्स ब्लॉक होऊ नये आणि आपल्या स्किनवर ते हेवी वाटू नये. तर हे बायोडर्माचं मॉइश्चरायझर आहे, जे की आयडियल फॉर ॲक्ने प्रोन स्किन. मला तर हे खूप उत्तम प्रकारे सूट झालेलं आहे. हे लावल्याच्या नंतरला तुम्हाला अजिबात हेवी वाटत नाही आणि तुम्हाला असं वाटत नाही, की आपण चेहऱ्यावर काय लावलंय. अगदी पाण्यासारखं हे आपल्या स्किनमध्ये शोषून घेतलं जातं. मॉइश्चरायझर लावून झाल्याच्या नंतरला हे सीरम जे आहे ते वापरायचं. सॅलिसिलिक ॲसिड सीरम. सॅलिसिलिक ॲसिड काय करतं, आपले जे ॲक्ने आहे त्यांना ट्रीट करतं आणि सॅलिसिलिक ॲसिड हे ॲक्ने खूप रिड्यूस करतं आणि जे ॲक्टिव्ह ॲक्ने वगैरे आहेत त्यांना ट्रीट करण्याचं काम सॅलिसिलिक ॲसिड करतं. सनस्क्रीन देखील आपल्याला मॉइश्चरायझर सारखं अजिबात क्रीमी घ्यायचं नाहीये. जे की ऑइल फ्री असेल, टेक्स्चर त्याचं असं लाईट वेट असेल. तर डॉक्टरांनी मला हे सनस्क्रीन दिलं होतं. हे अजिबात मला सूट झालेलं नाहीये. हे लावल्याच्या नंतरला असं वाटतं, की चेहऱ्यावर आपण तेलाचा एक लेयर लावलाय. मी हे UV डॉक्सचं सनस्क्रीन वापरायला सुरुवात केली. हे आता संपलेलं आहे अगदी. हे सिलिकॉन बेस्ड सनस्क्रीन आहे, जे की ऑइल फ्री आहे आणि हे लावल्याच्या नंतर अशी एकदम मॅट फिनिश येते. असं चेहरा आपला अजिबात ऑइली वाटत नाही. हे लावल्याच्या नंतरला चेहरा एकदम असा सटल दिसायला लागतो. वॉटर रेझिस्टन्स देखील आहे आणि नॉन कॉमेडीजेनिक पण आहे. त्याच्यामुळे हे ॲक्ने प्रोन स्किन वाल्यांसाठीच बनलेलं आहे. पण हे थोडंसं ₹700-800 रुपयापर्यंत येतं आणि हे जे सनस्क्रीन आहे ते 400च्या आतमध्ये भेटून जातं. तर हे काही मला सूट झालेले प्रॉडक्ट होते म्हणजे हा फेस वॉश, हा मॉइश्चरायझर आणि हा UV डॉक्सचं सनस्क्रीन. हे तिन्ही मला खूप उत्तम प्रकारे सूट झालेले आहेत आणि ह्याने खरंच माझे ॲक्ने खूप कंट्रोलमध्ये आणलेले आहे. तर हे होते काही प्रॉडक्ट ज्याने माझे ॲक्ने खूप कंट्रोलमध्ये आणले आणि हे दाखवलेले सगळे प्रॉडक्ट ॲक्ने सेफ आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.